आपली सिद्धरामेश्वराची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरी होते. ही निमित्तानं सोलापूर जिल्हा कर्नाटक आणि आंध्रमधून येणाऱ्या भक्तांचं या निमित्तानं देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि या यात्रेमध्ये सर्व धार्मिक विधीमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा. मनोरंजनाचे जे काही स्टॉल्स लागले त्यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी या यात्रेचा आनंद लुटावा अशा पद्धतीचं एक आवाहन त्या सर्वांनी. यावर्षीच्या यात्रेच्या निमित्तानं सर्व धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी वेळेवर चांगल्या पद्धतीनं पार पडण्याच्या दृष्टीनं सर्व व्यवस्था ही देवस्थानच्या वतीनं महापालिका आणि पोलीस यंत्रणा यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो आहोत. परंतु सर्वोत्तानेही त्याचप्रमाणे नंदीध्वजधारक या मंडळींनीही त्यासाठी सहयोग द्यावा. त्यांना काही अडचणी असल्या तर त्यांनी देवस्थानला त्या प्रकारे देऊन त्याची मागणी करावी, ते प्रश्न सोडवले जातील. या निमित्तानं सर्वात महत्त्वाची म्हणजे ही यात्रा एक दिवस उशिरा चालू होते. 12ला होणारी यात्रा 13ला यंडी मजगे, 14ला अक्षता सोहळा, 15ला होम हवन आणि 16ला दारूकाम आणि लेझर शो अशा पद्धतीचे 4 धार्मिक कार्यक्रमाचे दिवस त्या ठिकाणी होत आहेत. या सगळ्यामध्ये सगळ्यांनी सहभाग द्यावा. माझी सर्व नंदीध्वज मानकरी आणि नंदीध्वज धारकांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी या निमित्तानं जे काही भक्त या धार्मिक विधीमध्ये सहभागी होतात त्यांना वेळेवर हा सगळा आनंद लुटता यावा. धार्मिक कार्यक्रमाच्या श्रद्धेनं जे येतात त्या मुलाबाळांना महिलांना त्यामध्ये सहभागी होता यावं यासाठी विशेष करून होमचा कार्यक्रम 9 वाजेपर्यंत आणि अक्षतेचा सोहळा हा दुपारी 1 वाजेपर्यंत, तशाच पद्धतीने लेझर शोचाही शो 10च्या आतमध्ये संपवावा अशा पद्धतीचं जे आम्ही नियोजन केलं आहे तो त्या काळामध्ये नंदीध्वज त्या ठिकाणी आणून ते पूर्ण करावं अशा पद्धतीचं आवाहन करतो. त्याचप्रमाणे आत्ताच काही जणांनी प्रश्न केला होता की त्या ठिकाणी उद्या यंडी मजगेच्या निमित्तानं हिरे हब्बू यांच्या वाड्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची पूजा करून त्या ठिकाणी आपण त्याला 68 लिंगाची मिरवणूक सुरू करतो. त्याच वेळेस उरलेले 5 नंदीध्वज हे बाहेर उभारलेले असतात. माझी देवस्थानच्या माझ्या सर्व विश्वस्तांना, सर्व मानकऱ्यांना आणि नंदीध्वजधारकांना विनंती आहे की फक्त 2च नंदीध्वजांची पूजा करण्यापेक्षा त्या ठिकाणी 7ही नंदीध्वजाची पूजा कशा पद्धतीने करता येईल यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि यातून त्या पद्धतीनं झाले परंपरा आहेत, ज्या काही परंपरा चांगल्या नाहीत आपण सोडल्या पाहिजेत. ज्या परंपरा चांगल्या आहेत त्याचा आत्मसात करून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. हिरे हब्बूंच्या वाड्यामध्ये 2च नंदीध्वजाची जर अडचण त्या ठिकाणी असेल जागेची तर उरलेल्या 5 नंदीध्वजांना मल्लिकार्जुन मंदिरामध्ये घेऊन देवस्थानच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूजा केली जावी अशी एक अपेक्षा माझी या निमित्तानं राहील. कारण या निमित्तानं ज्या परंपरेमध्ये आपण ह्या सर्व मंडळी म्हणजे पहिल्यांदा जेव्हा योगदंड निघायचा, फक्त योगदंड निघायचा, पुढे एक काठी, एक नंदीध्वजाला, दुसरे नंदीध्वजाला आणि त्यानंतर 5 नंदीध्वज झाले आणि नंतर 7 नंदीध्वज झाले. हे सर्व वेगवेगळ्या समाजाचे जरी समाजाचे प्रतिनिधित्व करत असले तरी परंतु हे सिद्धेश्वराच्या योगदंडाचे प्रतीक आहे आणि म्हणून सगळ्याला समान अशा पद्धतीचं त्या ठिकाणी व्हावा. एकाची पूजा होत असताना एक रस्त्यावर वाट बघत बसणं हे मला माझ्या वैयक्तिक मताला पडत नाही. तर सगळ्यांची एकत्र अशा पद्धतीनं पूजा करता येईल का अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी जर कळत. ही यात्रा ही काही मी आपली माझ्या एकट्याची नाही किंवा देवस्थानची एकट्याची नाही, सगळ्यांची जर भूमिका असेल तर सगळ्यांना सामावून घेणारी ही यात्रा सिद्धेश्वरांनी ज्या सर्व जातींना एकत्र करून केलेलं आहे तर तशाच पद्धतीची ही यात्रा पारंपरिक अशा पद्धतीने हे बदल आपण त्या ठिकाणी केले जावेत अशा पद्धतीचं एक आव्हान, अतिशय नम्र आव्हान. त्याला ह्याच्यामध्ये कोणाचं कमीपणा जास्तपणा करायचा नाही आहे, परंतु या निमित्तानं सगळ्यांना सामावून घेऊन आपण सर्वजण म्हणजे माझ्याबरोबरचे असलेले सर्व विश्वस्त असू देत, सर्व नेते मंडळी जे काही ह्या यात्रेमध्ये भाग घेतात त्यांना पण माझं आव्हान आहे. तशाच पद्धतीनं जे मानकरी आहेत, जे
नंदीध्वज धारक आहेत. अनेक याच्यामध्ये सगळ्यांना सामावून घेतलं जातं, परंतु तो एक 13 तारखेचा जो प्रसंग आहे, देवस्थानच्या वतीने सगळी त्या पूजा आपण त्या ठिकाणी करतो. प्रत्येकाची मानकरी त्या ठिकाणी पूजा करतात, पण एकत्रित अशा पद्धतीनं मल्लिकार्जुन मंदिरमध्ये पूजा व्हावी अशी एक अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि तसं आव्हान सगळ्यांना करतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.